हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेच होते की माझे 21 गुरुवारचं व्रत मी कसं केलं व कशा पद्धतीने पूजा वगैरे केली. तर आज माझा होता 21 गुरुवार व्रतापैकी गुरुवार तिसरा. तर आजची मी श्री स्वामी समर्थांची पूजा, गुरुचरित्राचं पारायण, पूर्ण गोष्टी कशा केल्या, पूजेमध्ये काय काय साहित्य केलं व आजची माझी पूजा कशी झाली हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पाहूयात मी आजची पूजा कशी केली. दरवेळेसच्याच प्रमाणे सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठली, फ्रेश झाली, पूर्ण घर अगोदर स्वच्छ करून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचे दरवाजे, उंबरठा स्वच्छ करणे आणि उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे, या सर्व गोष्टी मी केल्या. अगोदरचे 2 व्हिडिओ पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी माझ्या पूजेचं कुठून सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर जे काही आपल्याला दरवाजाची पूजा करण्यासाठी सामान लागणार आहे ते सामान घेऊन सरळ मी बाहेर आली. बाहेरचं वगैरे सर्व मी सकाळी पुसून घेतलेलंच होतं, त्यामुळे आता फक्त उंबरठ्यावर लेपन करणे आणि रांगोळी वगैरे काढणे हीच कामे माझी बाकी होती. तर म्हटलं चला पूजाला बसायच्या अगोदर, पूजेला सुरुवात करायच्या अगोदर आपण सुरुवात करूया आपल्या घराच्या मेन दरवाजापासनं. असं म्हटलं जातं की आपल्या घराच्या दरवाजावर लक्ष्मी वास करते. फक्त गुरुवारीच नाही तर दररोज आपण आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ केला पाहिजे आणि तिथे हळदी कुंकुम लावून आपल्याला दररोज रांगोळी जरी नाही काढणं झाली तर ॲटलिस्ट दोन्ही साईडनी एक एक फूल नक्कीच आपण व्हायला पाहिजे. ज्याच्याकडून शक्य आहे त्यांनी दररोज या गोष्टी केल्याच पाहिजे. माझ्याकडून दररोज नाही जरी झालं तरी मी गुरुवारी अशा पद्धतीने घराचा उंबरठा अगोदर पाण्याने स्वच्छ करते आणि नंतर हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून छान असं हळदीचं उंबरठ्यावर लेपन करून घेते. तुम्ही पाहू शकता. तर ह्यांनी काय होतं हे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे. आपल्या घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह एनर्जी होते आणि किडे मुंगे पण येत नाहीत आणि हळद किती छान असते हे तर सगळ्यांना माहीतच आहे. आणि जसं की काही जण मेडिकोशी रिलेटेड असतील तर त्यांना तर माहीतच आहे की हळद ही अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा काम करते, त्यामुळे त्याचे बरेचसे चांगले फायदेसुद्धा असतात. आणि आपण धार्मिक गोष्टीनुसार जर विचार केला तर त्याने पॉझिटिव्ह एनर्जी, तसंच घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण होतं असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने मी उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंनी हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक काढून घेतला. आपण हा स्वस्तिक आपला दरवाजा स्वच्छ करून दरवाजावरही आपल्याला अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचा आहे. मी आज नाही काढला, अधूनमधून काढते, पण ते माझ्याकडून रेकॉर्ड करणं झालं नाही. तेही मी तुमच्यासोबत लवकरच एका व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. आणि स्वस्तिक वगैरे काढून सुंदर आणि सोपी अशी मी उंबरठ्यावर रांगोळी काढून घेतली, तुम्ही पाहू शकतात. आणि जसं की मी तुम्हाला अगोदर म्हटलं त्यानुसार आपल्या घराच्या दरवाजावर लक्ष्मी वास करत असते, म्हणून अगोदर लक्ष्मीच्या पूजेपासून आपण सुरुवात करूया. उंबरठ्याला नमस्कार करूया, दोन्ही साईडनी फुलं ठेवूया आणि आता आपण वळूया आपल्या मेन पूजेकडे. तर चला आता आपण करूया स्वामींची पूजा. जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार. तर स्वामी समर्थांच्या पूजेमध्ये काय काय साहित्य लागते ते तर मी तुमच्यासोबत समोर शेअर करणारच आहे. तर ही पूजा करणं अतिशय सोपं आहे, यात वेगळं काहीही नाही. अगदी आपल्या घरात जे साहित्य असतं त्याच्यानुसार छान अशी स्वामींची आपल्याला पूजा करायची आहे आणि गुरुचरित्राचं घरी अगदी मन समाधान आणि शांत ठेवून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर मी आता एकदा चेक करून घेते की मी काय काय साहित्य घेतलं आहे आणि काय काय माझं साहित्य राहिलेलं आहे. तर मी अगोदरच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, याच्यासाठी लागणार आहे सगळ्यात अगोदर पंचामृत आणि पाणी, जे की आपल्याला स्वामींना अभिषेकासाठी लागणार आहे. आणि दुसरं ताटामध्ये सामान लागणार आहे ते म्हणजे धूप, हळदी कुंकुम, पाणी, पंचामृत, फुलं, निरंजन आणि एक छोटासा पाट, जे की माझ्याकडे नव्हता, मी आत्ताच घेतला. माझी स्वामींची मूर्ती अगदी छोटी आहे आणि ती पाटावर खूप लहान दिसत होती, म्हणून मी एक छान असा स्वामींची मूर्ती ठेवण्यासाठी पाट घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि अशाच माझ्या देवघरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन मला सजवायला खूप जास्त आवडते आणि खरंच मी माझ्या देवघरासाठी त्या गोष्टी परचेस करते. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने केलं पाहिजे. आपल्या घरातला हा एकच प्रसन्न आणि छान कोपरा असतो, जे की खूप सुंदर ठेवायला मला तर खूप जास्त आवडते. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य घेतलं. पंचामृत घेतलं ताटामध्ये आणि पंचामृतमध्ये फक्त मी टाकलेलं आहे दूध, दही, आता त्यामध्ये ॲड केली साखर आणि नंतर मी त्यामध्ये ॲड करते आता तूप आणि मध. एवढं सोपं असतं पंचामृत बनवणं
आतापर्यंत मी तुम्हाला फक्त तोंडाने सांगितलं होतं, आज म्हटलं चला दाखवावं पण पंचामृत कसं बनवायचं. तर त्यामध्ये अगदी जसं मला जमतं तसं मी सांगितलं तुम्हाला. पंचामृत बनवायचे बरेचसे अजून वेगवेगळे प्रकार असतात. कोणतरी क्वांटिटीनुसार घेतं, एक चम्मच मध वगैरे असं समथिंग घेतात बरेच जण. तेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. पण माझ्या रेग्युलरच्या पूजेला मी एक अंदाजाबाग सर्व गोष्टी करूनच पंचामृत करते. बाकी जसं ज्यांच्या घरी जशाप्रमाणे घेतल्या जातं त्याच्याप्रमाणे तुम्ही कंटिन्यू करू शकतात. अमृत वगैरे सगळं बनवून घेतलं आणि आता म्हटलं चला पूजेला सुरुवात करावं. पाट घेतलाच होता, त्यावर एक लाल कलरचं छान असं वस्त्र आतरून घेतलं आणि आता म्हटलं चला पूजेची सुरुवात निरंजन लावून करावी. जसं की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, कुठलीही पूजा करायची म्हटलं तर निरंजन चालू ठेवूनच करायचं. आपल्या घरामध्ये पूजेला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला अशा पद्धतीने निरंजन लावून घ्यायचं आहे आणि अगोदर निरंजनाची पूजा करायची. त्याला हळदी कुंकुम फूल ठेवायचं आहे आणि थोडेसे निरंजनाच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. आणि पूजेला सगळ्यात अगोदर सुरुवात करायच्या अगोदर आपण आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आणि नंतरच पूजेला सुरुवात करायची आहे, हेही मी तुम्हाला सांगायची विसरली. छान अशी निरंजनाची पूजा केली आणि आता म्हटलं चला स्वामींना अभिषेक करून घेऊया. त्याआधी आपण लावून ठेवूया धूप. जसं की आपण पूजेच्या सुरुवातीला धूप लावून ठेवला तर पूर्ण पूजा होईपर्यंत आपल्या मनामध्ये आणि आपल्या घरामध्येही प्रसन्न असं वातावरण होतं. म्हणून म्हटलं अगोदर आपण धूप लावून घेऊया आणि छान असा आता स्वामींचा अभिषेक करून घेऊया. त्यासाठी मी एक छोटंसं ताट घेतलं आणि त्या ताटामध्ये स्वामीची मूर्ती ठेवून स्वामींना अगोदर पाण्याने स्वच्छ असा अभिषेक केला. सकाळी जी देवांची पूजा केली होती अगोदर त्याच्यासोबत तर स्वामींचा अभिषेक झालाच होता, पण फक्त पाण्याने. आता परत एकदा पाण्याने आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि आता परत पंचामृताने स्वामींना अभिषेक घालायचा आहे. तर पंचामृत जे आपण बनवलं आहे ते 5 वेळा त्या पंचामृताने स्वामींना आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने 5 वेळा. तर इतकं सोपं आहे स्वामींना अभिषेक घालणं आणि ही पूजा करणं. तर तुम्हीही नक्कीच हे गुरुचरित्राचं पारायण आणि ही पूजा हे करा. व्रत जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर खूप छान वाटतं आणि ही पूजा करायलाही अतिशय सोपी आहे. जर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच करा. अशा पद्धतीने मी छान स्वामींचा अभिषेक करून घेत आहे. तुम्ही पाहू शकतात. आपण आपल्या बिझी लाईफमध्ये नक्कीच असे छोटे मोठे धार्मिक गोष्टी केल्या पाहिजे, ज्याने आपल्या मनाचीही शांती होते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो ते पाहून आपल्या मुलांना बरंचसं काही शिकायला भेटतं. मी ही जे काही पूजा करते किंवा ज्या काही अशा डिवोशनल गोष्टी करत आहे त्यातून माझ्या मुलांना खरंच सिरियसली खूप जास्त काही शिकायला भेटतं. ते पाहून त्याला कळतं की ही गोष्ट कशासाठी वापरली जाते, ही मूर्ती कुठल्या देवाची आहे, किंवा मी काही कुठले मंत्र म्हणत असेल तर हे पाहून माझा मुलगा त्या गोष्टी रिपीट करतो किंवा त्याला पाहून बऱ्याचशा गोष्टी अंडरस्टँड व्हायला लागतात. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जर आपणच काही धार्मिक गोष्टी नाही केल्या, डिवोशनल गोष्टी नाही केल्या तर आपली मुलं कधी शिकणार आणि कोणाकडे पाहून शिकणार. म्हणून आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. नंतर मी स्वामींची माझ्याकडे एक फ्रेम आहे, ती फ्रेम तिथे स्थापन करून घेतली आणि तुम्हाला जसं म्हटलं त्यानुसार मी एक छोटासा पाट परचेस केला होता. तर ते पाट मोठ्या पाटावर स्थापन केला आणि नंतर त्यावर स्वामींची मूर्ती स्थापन करून घेतली. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे स्वामींची मूर्ती त्या पाटावर. तर तीच मूर्ती खाली ठेवली तर खूप छोटी वाटत होती आणि तेवढं विशेष नव्हतं दिसत. म्हणून आपण आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी परचेस नक्कीच केल्या पाहिजे असं मी म्हणते आणि करते सुद्धा. असं नाही की ती केलंच पाहिजे, पण आपल्याकडून जर होत आहे तर नक्कीच केलं पाहिजे. मग स्वामींना छान असा चंदनाचा गंध लावून घेतला. पाठीमागे जी फ्रेम आहे तिथेही स्वामींना गंध लावला, मस्त चंदनाचा गंध लावून घेतला. स्वामींना गंध लावून छान नमस्कार करून घेतला आणि नंतर म्हटलं चला स्वामींना फुलं वाहून घेऊयात. मी तुम्हाला जसं की अगोदरही सांगितलं होतं, स्वामींचं आवडतं फुलं आहे पिवळं चाफ्याचं फूल. पण जर आपल्याला भेटत नसेल तर आपण कुठलंही पिवळं झेंडूचं वगैरे फूल स्वामींना नक्कीच वाहू शकतो. आणि जर आपल्याकडे तेही अवेलेबल नसेल तर कुठलंही फूल जसं की पांढरी फुले वगैरे ते वाहून आपण आपली पूजा कंप्लीट करू शकतो. असं नाही की तेच पाहिजे, पण जर भेटेल तर नक्कीच स्वामींना पिवळं फूल अर्पण करावे.
माझ्याकडे जी फुलं अवेलेबल होती ती फुलं मी छान अशी देवाला अर्पण केली आणि नंतर नमस्कार करून घेतला. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी छान असं स्वामींची पूजा करून घेतलेली आहे. आणि नंतर माझ्याकडे थोडीशी गुलाबाची वगैरे फुलं होती, तर म्हटलं चला त्याही फुलांनी छान असं सजवून घेऊया आपण. पूजा ही आपण मनातून करतोच हे तर आहेच, त्याच पद्धतीने आपण त्या पूजेला अगदी मनातून सजवणे किंवा मनामधून करणे ह्या गोष्टी मला खूप जास्त आवडतात आणि ह्यानेच माझं देवघर किंवा अतिशय प्रसन्न दिसते पण आणि मलाही खूप जास्त छान वाटते. तर अशाच पद्धतीने आपणही नक्कीच कुठलीही पूजा मनातून आणि शांततेत केली तर ती नक्कीच संपूर्ण सफल आणि सुंदर होते. नंतर स्वामींना छान हार घातला आणि आता म्हटलं चला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करूयात. नंतर मग चरित्राला हळदी कुंकू लावलं. गुरुचरित्राला हळदी कुंकू लावल्याच्या नंतर डोक्याला लावून घेतलं आणि अशा पद्धतीने मी माझं गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की गुरुचरित्र घरी वाचू नये, स्वच्छता नसते घरी किंवा असं काही बऱ्याचशा थिंग्स असतात, पण असं काहीही नसतं. सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ वगैरे करून केस वगैरे धुवून जर आपण नवीन साडी किंवा वॉश केलेले कपडे वगैरे घालून देवघरासमोर बसून गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करू शकतो. फक्त एवढंच आहे की केस वगैरे न धुता किंवा इकडे तिकडे फिरून आपण न करता देवघरासमोर बसून हे पारायण करायचं चालतं. प्रत्येकाच्या मंदिरात जाऊनच करावं हे शक्य नाही, म्हणून जर तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर ते तुम्ही तुमच्या घराच्या देवघरासमोर बसून नक्कीच हे पारायण करू शकतात. मनात भाव असेल तर देव नक्कीच दिसतो, जिथे भाव तिथे देव असं म्हटलं जातं. शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन नक्कीच करा, तिथेही तुम्हाला छान वाटेल. पण जर शक्य नसेलच तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या घरातील देवघराच्या समोर नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करू शकतात, जसं की मी करते. मी अगोदर पण करायची, पण एवढंच आहे की रेकॉर्ड्स वगैरे करत नव्हते. आता जसं 21 गुरुवारचं व्रत करत आहे तेव्हापासून रेकॉर्ड करत आहे आणि खरं सांगते मी पूर्ण गुरुचरित्र घरीच वाचते. अशा पद्धतीने 1-2 ते 2.5 तासामध्ये माझं हे 21 अध्यायाचं गुरुचरित्र होऊन जातं. आणि जर तुम्हाला वेळ नसेल, बिझी शेड्यूल असेल, तर तुम्ही दररोजचे 3-3 अध्याय असं मिळून 7 दिवसात सुद्धा हे गुरुचरित्र कंप्लीट करू शकतात. असं नाही की ते सगळं एकाच दिवशी वाचलं पाहिजे. इतकं सोपं आहे हे करणं आणि असंही नाही की ते मंदिरातच वाचलं पाहिजे. अशा पद्धतीने माझं गुरुचरित्राचं पारायण करून झालेलं आहे. नंतर म्हटलं चला आता आपण छान अशी आरती करून घेऊयात, म्हणून स्वामींची मस्त अशी आरती करून घेतली. मी पूर्ण गुरुचरित्र वगैरे वाचून पूजा वगैरे करून घेते आणि जर माझी पूजा सकाळी लवकर झाली तर मी आरती 2 वेळा करते, एक तर सकाळी आणि परत रात्री सगळेजण घरी असताना. सगळे म्हणजे माझे मिस्टर किंवा माझा मुलगा जागी असताना, कारण त्यांनाही देवाच्या पाया वगैरे पडता येतं, बाकी सगळ्या गोष्टी, म्हणून 2 वेळा आरती करते. पण जर माझी पूजा सायंकाळी झाली तर मग एकदाच आरती ते आम्ही सगळे मिळून करतो. आरती केली, सगळ्यांना आरती वगैरे दिली आणि खरंच खूप छान वाटतं. आपण पूजा वगैरे करताना आपल्या घरातले सामील झाले, पुन्हा त्यांनी पण आरतीमध्ये इंटरेस्ट घेतला, तिथे येऊन थोडंसं देवाची पूजा वगैरे केली तर अगदी प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही आपली पूजा संपन्न झाली अशी वाटते. मीही देवाची छान आरती घेतली, देवांना नमस्कार केला आणि स्वामीचरणी एवढीच प्रार्थना केली की जे काही नशिबात असेल देवा फक्त त्याला समोर जायचं बळ दे आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असू द्यात, असंच स्वामींना प्रार्थना केली व नमस्कार करून मी माझी इथे पूजा पूर्ण केली. नंतर स्वामींना खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला. असं नाही की खडीसाखरेचाच नैवेद्य ठेवावं, आपला जर सकाळी पूजा केली साबुदाणा वगैरे असेल तर आपण तेही ठेवू शकतो, पण स्वामींना शक्यतो खडीसाखर, दूध, साखर आणि फळं हा नैवेद्य ठेवला तरी चालतं. अशा पद्धतीने खडीसाखरचा नैवेद्य ठेवला आणि मी माझी पूजा पूर्ण केली. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे पूजा. तर हे सगळं अशा पद्धतीने झालं आणि आजचा माझा 3रा गुरुवार व 21 गुरुवारापैकी 3रा गुरुवार खूप छान पद्धतीने आणि अगदी सुंदर अशी माझी पूजा संपूर्ण झाली. तुम्ही पाहू शकतात
तर अशाच पद्धतीने तुम्हालाही ही गुरुवारचे व्रत करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की एकदा करा. तुम्हाला खूप छान वाटेल. किंवा तुमची मनातली काही इच्छा असेल तर ती इच्छा बोलूनसुद्धा तुम्ही एखादा नारळ ठेवू शकता स्वामींजवळ. आणि हे 21 गुरुवार कंप्लीट झाल्याच्या नंतर कुठल्याही केंद्रामध्ये स्वामीच्या मंदिरात ते नारळ अर्पण करू शकतात. मग कुठली इच्छा बोलून तुम्ही नक्कीच हे गुरुवार करायचे असेल तर करा. तुम्हाला नक्कीच छान वाटेल आणि तुमची इच्छा नक्कीच स्वामी पूर्ण करतील असं मला वाटतं. आणि खरंच मला खूप वेळा एक्सपिरियन्स आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला खात्रीशीर सांगते की स्वामी नक्कीच तुमचंही ऐकतील. तर असा होता माझा आजचा दिवस आणि खूप चांगला दिवस. म्हणजे आजचा गुरुवार माझा अशा पद्धतीने स्पेंड झाला. आणि नंतर मी सगळ्या घरभर धूप दिली, तसंच बाहेर माझ्या तुळशी वृंदावनाला वगैरे धूप दिली. तुम्ही पाहू शकतात किती छान माझं गोकर्णाचं झाड आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मला झाडं वगैरे लावायला आणि माझ्या घरातील काही गोष्टी मेंटेन ठेवायला आवडतात. आणि नंतर सर्व आवरून स्वयंपाक वगैरे करून आम्ही गेलो सरळ मंदिरामध्ये. आज थोडं मंदिरामध्ये जायला लेट झालं होतं, त्यामुळे नेमकं आम्ही आरतीच्या टायमिंगला मंदिरात जाऊन पोहोचलो, थोडंसं मागे समोर. तर आज गुरुवार असल्यामुळे तुम्ही पाहू शकतात मंदिरामध्ये किती गर्दी आहे. तर असं करून जवळपास आम्हाला दर्शनासाठी 1 तास लागला. आणि खरंच आज खूप छान वाटलं. एकतर उपवास पण कम्प्लिटली खूप छान झाला, खूप छान पूजा वगैरे झाली, घरचं पण गुरुचरित्र खूप छान वाचून झालं. आणि सगळं करून महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या आरतीच्या वेळेला पोहोचणं आणि स्वामींचं इतकं छान दर्शन होणं म्हणजे भाग्यच लागतं. तर असा होता माझा आजचा दिवस. आणखी भेटूया नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही पण छान छान असे माझे व्लॉग पाहत राहा. बाय.